पुण्यातील बहुप्रतीक्षित सिंहगड रस्त्यावरील विठ्ठलवाडी ते फनटाईम या 2 किलोमीटरच्या उड्डाणपुलाचं उद्घाटन झालं आहे। आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सकाळी उद्घाटन झालेलं आहे। काही दिवसांपासून या रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी होत होती, त्यामुळे आज उड्डाणपूल सर्वसामान्य वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर वाहतूक कोंडी आता कमी होणार आहे। याच उड्डाणपुलाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। बहुप्रतीक्षित सिंहगड रोडवरील उड्डाणपुलाचं उद्घाटन आता अजित पवार यांच्या हस्ते झालेलं आहे। आता आपण याच उड्डाणपुलावर आहोत आणि काही वेळापूर्वीच अजित पवारांनी त्याचबरोबर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सुद्धा या उड्डाणपुलावरून प्रवास केलेला आहे आणि आता हा उड्डाणपूल सर्वसामान्यांसाठी खुला सुद्धा करण्यात येतोय। आपण पाहतोय की या उड्डाणपुलाचं लोकार्पण झालं नाही, त्यामुळे अनेक दिवसांपासून हा उड्डाणपूल खुला करावा अशा पद्धतीची मागणी आहे ती करण्यात येत होती आणि अखेर आज 1 मेचा मुहूर्त साधत या पुलाचं उद्घाटन आहे ते करण्यात आलेलं आहे। विठ्ठलवाडी ते फनटाईम थिएटर जवळपास 2.2 किलोमीटरचा हा उड्डाणपूल असणार आहे आणि त्यामुळे या सिंहगड रोडवर सातत्याने जी वाहतूक कोंडी होत होती त्यापासून आता पुणेकरांना दिलासा मिळणार आहे, कारण की या उड्डाणपुलामुळे मोठी वाहतूक कोंडी आहे ती आता येत्या काळामध्ये टळणार आहे। आता आपण राजाराम पुलावरून पुढे आल्यानंतर विठ्ठलवाडी लागतं आणि विठ्ठलवाडी पासून सुरू होणारा हा उड्डाणपूल आहे जो थेट वडगावच्या अलीकडे म्हणजेच फनटाईम थिएटर पर्यंत जातो आणि त्यामुळे साहजिक आहे की इथं जी वाहतूक कोंडी होत होती ती आता कमी होणार आहे। एकूण 3 उड्डाणपूल खरं तर या सिंहगड रोडवर प्रस्तावित आहेत। आजपासून या रोडवरून जे प्रवास करणारे आहेत त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे आणि आता या पुलाचं उद्घाटन झाल्यानंतर इथली वाहतूक कोंडी कमी होते का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन योगेश केळापुरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।